ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ येथे दुर्गा माता महिला मंडळातर्फे पालिका नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार। मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, पृथ्वीराज सिंह यादव। शिरोळ येथील दुर्गा माता महिला मंडळाच्या वतीने शिरोळ नगर परिषदच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचे युवा नेते व नगरसेवक पृथ्वीराज सिंह यादव यांच्यासह लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। येथील दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने यादव पॅनेलचे नेते व नगरसेवक पृथ्वीराज यादव, लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा योगिता माने, नगरसेविका अनिता संगपाळ, विदुला यादव, रेखा कोरे व नगरसेवक उल्हास सावळे यांचा सत्कार महिला पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला। स्वागत अध्यक्षा विजया दाभाडे यांनी केलं। उपाध्यक्षा संगीता माने प्रास्ताविक भाषणात सत्कार मूर्तींचे कौतुक करून दुर्गामाता मंडळाच्या कार्याची माहिती दिली। यावेळी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले, शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेल विजयी करण्यासाठी सर्वांचे योगदान असून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागे घेऊन संगीता दगडू माने यांनी केलेला त्याग कौतुकास्पद आहे। जनतेच्या सूचना लक्षात घेऊन शहर विकासाची संकल्पना राबवण्यात येणार असून नागरी प्रश्नाबरोबरच विशेषतः महिला आरोग्य तसेच नव्या संकल्पना राबवण्याचा मानस असून यादव पॅनेलला एक हाती सत्ता देणाऱ्या मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। नूतन नगराध्यक्षा योगिता कांबळे म्हणाल्या, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी संगीता दगडू माने इच्छुक होत्या, मात्र माझी उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली। निवडणूक प्रचार करताना कष्ट काय असते हे समजले, पण प्रचारानंतर ही उमेदवारी मागे घेऊन संगीता माने यांनी माझ्या विजयासाठी जीवाचे रान केले, त्यांचा त्याग विसरता येणार नाही। यावेळी लीलावती देवकारे, सुलोचना गवळी, सुवर्णा कदम यांनी मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमास दुर्गामाता महिला मंडळाच्या शोभा मराठे, लता मराठे, अनुश्री माने, अन्नपूर्णा माने, पूनम माने, सुजाता कोळी, वंदना कदम, रेणू दाभाडे, तृप्ती दाभाडे, गीता कमलाकर, आऊबाई मराठे, गीतांजली माने, यशोमती पाटील, स्नेहा बांदिवडेकर, प्राजक्ता कुणे, गीतांजली कमलाकर, सरिता कारवेकर गीतांजली कमलाकर, सरिता कारवेकर यांच्यासह विराज सिंह यादव, दिवान कोळी, राजेंद्र प्रधान, शिवाजी पाटील कौलवकर आदी उपस्थित होते। आभार लता मराठे यांनी मानलं। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। इथे राहणारी सगळी मंडळी आहेत, सुज्ञ आहेत लोक आणि सगळ्यांना म्हणजे कामकाज काय चालते काय सगळ्यांना माहित असते। शिक्षित लोक आणि प्रगतीशील लोक असल्यामुळं आम्ही त्यांना जो शब्द दिला होता तो शब्द आम्ही ग्रामपंचायत काळामध्ये पाळला। जवळपास आम्ही आमचे स्वतःचा चहा पिऊन आम्ही जवळपास 20 पर्यंत आमचे पदरचे कर केले आणि 4.5 कोटी रुपये वाचून आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम केलं। ग्रामपंचायत आम्हाला सगळे पुरस्कार मिळाले, यशवंत सरपंच मिळाला, यशवंत ग्रामपंचायत मिळाले, स्मार्ट ग्राम मिळाले, तंटामुक्त अभियंता मिळाला, इंद्रजित देशमुख साहेबांचा राज्यस्तरीय अमृतवेल पुरस्कार मिळाला, सर्व शासकीय योजना राबवणे ग्रामपंचायत मिळाली। पण हे मिळवत हे करत असताना तुम्ही सगळ्या मंडळी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही चांगलं काम केलं। मॅडम म्हटल्याप्रमाणे मागच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये थोड्याफार फरकानं आपला म्हणजे पराभव झाला, तो तांत्रिक पराभव आम्ही समजून त्या ठिकाणी आम्ही थांबलो नाही। मग तुमचं पूर असेल, कोरोना असेल आणि वैयक्तिक लाभाच्या योजना असेल, लोकांना जे काय करता येईल आम्ही त्या सगळ्या योजना आम्ही लोकांच्या पर्यंत सत्तानुसार सुद्धा नसताना सुद्धा पोहोचवलो आम्ही। आणि अचानक माझी म्हणजे आमच्या विदुला यादवांच्या उमेदवारी जाहीर केली होती, पण ऐनवेळी अचानक माझी उमेदवारी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आली आणि मी या ठिकाणी म्हणजे पॅनेलचं हे नेतृत्व करत असल्यामुळे उमेदवारांचे दाखले काढणे, उमेदवारांचे अर्ज भरणे या सगळ्या गडबड होत्या। मी प्रभागात फिरलो सुद्धा नाही, मी न फिरता सुद्धा तुम्ही मंडळीने माझ्यावर चांगला विश्वास दाखवला आणि मला सगळ्यात जास्त प्रचंड मताधिक्यानं विक्रमी मतं तुम्ही निवडून दिलात, त्याबद्दल मी नेहमी तुमच्या ऋणात राहीन। आज या ठिकाणी आपण सगळेजण जमलोय तर बाकीचे जे विषय आहेत, रस्ते गटारे असतील, तुमचे प्रॉपर्टी विषय ही सगळी कामं होतच राहणार, पण आम्ही आमच्या अजेंड्यामध्ये जर आमचा वचननामा कोण वाचला असेल तर त्या वचननाम्यामध्ये महिलांना बऱ्याच योजना आहेत म्हणजे महिलांसाठी की ज्या नगरपालिकेमार्फत राबवल्या जातात। नगरपालिकेमध्ये महिला बाल कल्याण एक विभाग आहे, त्याच्यामार्फत बऱ्याच योजना असतात, त्या योजना आपण या ठिकाणी सगळ्या महिला म्हणून मिळून आपण राबवायच्या आहे। त्या महिला ब्रिगेडचंच नाव आहे दुर्गामाता आणि जी अशी व्यक्ती आहे जी कधीही न खचणारी न कधीही थकणारी अशी आपल्या माता भगिनींचं नाव आहे। मला एक आवर्जून सांगू इच्छिते मी, जे संगीता ताई माझ्या बहिणीसारखेच आहात
आणि तुम्ही पूर्ण गाव असं फिरलाय. मला स्वतः फिरताना एवढा त्रास झाला, तुम्हाला किती त्रास झाला. आणि तुम्ही खूप मोठं मन करून जी माघार घेतला त्याबद्दल खरंच मी आता प्रत्येक तुम्ही तुमच्या भागात फिरताना तुमच्या महिलांना सांगितलं असणार, बाबा तुमचं मी हे काम करेन ते काम करेन, तुम्ही मी म्हणजे संगीतात आहे असं समजून तुम्ही माझ्याकडे यायचं आणि आपलं काम करून घ्यायचं. धन्यवाद. त्यावेळेला निवडणुका लागल्या त्यावेळेला आम्ही म्हणजे पहिल्यांदा प्रचार सुरू केला. त्याच्यानंतर आम्हाला सुद्धा प्रचाराच्या वेळेला खूप आम्ही यांचाच काँग्रेस यादव पॅनेलचाच प्रचार केला. त्यावेळेला आम्ही प्रत्येक घरोघरी ज्यावेळेला आम्ही फिरलो त्यावेळेला तिथं आम्ही सांगितलं की यादव पॅनेलकडे आम्ही तिकीट मागितल्या, आम्हाला तिकीट दिली तर आम्ही त्यांच्यासोबत आपण राहणार आहे. आणि तिकीट काय झालं की शेवटपर्यंत आम्ही प्रचार केला, सगळं झालं. मग योगिता कांबळेंना ते तिकीट दिले, त्याच्याबद्दल काही नाही आहे. मग त्यांनी सांगितले की तुम्ही म्हणजे थांबा, म्हणजे असं हे आणि ज्या वेळेला आमच्या घरी आले की नाही पृथ्वीराज दादा, त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही थांबलोय आणि इथून पुढे सुद्धा आम्ही तुमचाच प्रचार करणार. शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत म्हणजे यादव पॅनल सोबतच आम्ही होतो आणि इथून पुढे सुद्धा यादव पॅनल सोबतच राहणार आहे.